तर उर्वरित दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नेरूळ संघाने या अगोदरच्या मॅच मध्ये चेस केलं होतं आणि आता त्यांना इथे लक्ष बनवून ते डिफेंड करायचंय. रणनीती इथे इम्पॉर्टंट असेल, महत्वपूर्ण असेल योजना. मंदार प्रभू सेकंड ओव्हर मध्ये डावखुऱ्यात असा गोलंदाज, चान्स निर्माण झालाय मात्र दूर चाललाय चेंडू तो सीमा रेषेपासून. अर्पित म्हात्रेचा क्लास, वरचा क्लास, हाय क्लास. डाव करत असा गोलंदाज तुम्ही पाहता. एक्सचेंज रिप्ले, मंदार राऊंड द विकेट आला आणि अगदी स्टँड अँड डिलिव्हर, अजिबात फुटवर्क पाहायला मिळालं नाही. खडे खडे हा फटका मारला तो म्हणजे अर्पित म्हात्रेने. त्याचे फटके पाहण्याजोगे असतात. डाऊन द ग्राउंड फटके, फ्लिकचे फटके, लॅप शॉट त्याचे करताना आवडते फटके आणि अगदी इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर देखील तो चांगले फटके मारतोय. खासियत आहे अर्पित म्हात्रेची. नजाकत आणि ताकद या दोघांचं मिश्रण ज्या खेळाडूमध्ये आहे तो अर्पित म्हात्रे. मंदार आता मात्र कमबॅक करण्यासाठी उत्सुक असेल. ओसळी घेणारा चेंडू, अगदी अखूट टप्प्याचा चेंडू तुम्ही पाहताय. अर्पित म्हात्रे करत हुक करण्याचा प्रयत्न, आता थोडासा कमी गतीने चेंडू आला. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस इथे तुम्हाला पाहायला मिळतोय मंदारच्या माध्यमातून. धावसंख्या 20 विदाउट लॉस. पुढचा चेंडू मंदार वन्स अगेन. यावेळेस बघा गोफंड फिरवावी तशी बॅट फिरवली आहे, पुल केलंय. अगदी पॉवरफुल स्ट्रोक, बुलंदी फटका आपण पाहतोय. फाईन लेग आणि अगदी बॅकवर्ड, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मधून भेदून फाडून निघून गेला हा बॉल, तो सीमा पार. अर्पित म्हात्रे अगदी लवकर बॉल ओळखला, लाईन लेंथ पिक केली, जज केली आणि त्यानंतर मात्र आघात केला, आक्रमण केलंय. धावसंख्या पुढे सरकत असताना 26 या आकड्यावर. एक तगडं आव्हान नेरूळ संघ इथे पेश करणार की काय शिरवणे टीम समोर. गोलंदाजांवर भरपूर दारोमदार असणार आहे. 3 बॉल मध्ये 2 षटकार आलेत या ओव्हरमध्ये. सोडून दिलाय, दबाव, प्रेशर, दडपण आपण पाहतोय. विकेट साठी जाता खरं तर रडार पासून वाचण्याचा हा प्रयत्न आहे का, हे प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात आहेत. मंदार, चांगला अनुभव आहे या खेळाडूकडे. पहिल्या ओव्हर मॅच मध्ये चांगली गोलंदाजी साकारली होती मंदारने. आता इथे थोडासा मागडा ठरतोय. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात. यावेळेस मनगडाचा चांगला वापर केलाय आणि चेंडूला पाठवलंय ते हवाई सफरीसाठी लॉंग ऑन, सीमा पार. अर्पित म्हात्रे नावाचं वादळ गोगावतंय श्री गणेश रामलीला मैदान सारसोळे गावामध्ये आणि दणानून सोडलंय नगरसेवक चषकचा हा खरं तर रणसंग्राम तो अर्पित म्हात्रेने. 3 षटकार आपण पाहतोय या ओव्हरमध्ये आलेत आतापर्यंत. स्कोर झपाट्याने पुढे सरकतोय. 33 रन्स. 8 चेंडू 25 धावांवर तो खेळतोय. 3 षटकार, 1 चौकार त्याच्या बॅट मधनं. पुढचा बॉल मंदार, आखू टप्प्याचा बॉल, बॅकफुटरनं पंच केले. खेळाडू येतोय, तो बनतोय फक्त आणि फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक. अर्पित म्हात्रे आपण पाहतोय ओव्हर मधला हा 4था षटकार त्याच्या बॅट मधनं आलाय. मंदार प्रभूचा मात्र अगदी वर्चस्व मोडून काढलंय. एक मोठा आघात केलाय त्याच्यावर. सलग 3 बॉलवर 3 षटकार त्याने ठोकलेत. वाईड, लांबलय षटक, दुसरी अवांतर धाव, दुसरा वाईड बॉल आणि अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त धावा. 40 धावा धाव फलकावर. दुसरा षटकही अजून पूर्ण झालेला नाहीये. 1 बॉलचा खेळ अजूनही बाकी. काय बॅटिंग सुरू आहे. अजून धावांची भर पडणार का. ओहो, अरविंद राणाचा प्रयत्न थोडा पडला अपुरा आणि 5वा षटकार. एकदा जोरदार टाळ्या. बॅटिंग आवडली असेल तर अर्पित म्हात्रेची. एकाच ओव्हर मध्ये 5 षटकार त्याने ठोकलेत आणि या ओव्हर मध्ये धावा आल्या त्या तब्बल 32 धावा आणि एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 या आकड्यावर. 46 विदाउट लॉस.